हॅलो ऑल, वेलकम टू माय व्लॉग हजल विथ योग. तर तुमचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मी आणि मनोज चाललो आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साईबाबाच्या देवळात, ते आहे बोरी शिरोड्याला. तर वर्षोवर्षी मनोज शिर्डीला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी, आणि ह्या वर्षी आपल्याला जायला भेटलं नाही कुठच्या तरी अडचणीसाठी. सो त्यासाठी आम्ही आलो साईबाबाच्या देवळात बोरी शिरोडा. हा त्यांचा छानसा परिसरात म्हणजे खूप वेगळंच वातावरण होतं. इकडे छोटेसे फोटो लावलेला होता, इकडे पण छान डेकोरेशन केलेलं. जसं शिर्डीचा परिसर आहे तसंच इकडे पण तसंच परिसर केलेलं होतं. त्यांनी आले, आत बसले, सगळ्यांना भेटले. त्याच्या पहिली साईबाबाचं दर्शन घेतलं. तिकडेच आरती चालू होती. सो आम्ही आरती वगैरे केलं. जाम खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. आणि साईबाबाच्या कृपेने ही चांगली गोष्ट आहे की त्यांनी त्यांचं दर्शन आम्हाला घडवून आणलं. ही मोठी गोष्ट आहे. आम्हाला शिर्डीला जायला भेटलं नाही, पण त्यांनी आम्हाला दर्शन दिलं. तर मी मनापासून म्हणते की त्यांचा आशीर्वाद आमच्यावर असो, सगळ्यांवर असो. आणि असं करून आम्ही रांगेत राहून एक एक करून त्यांचं दर्शन घेतलं. माझ्या मित्रमंडळांनी सगळ्यांनी अगोदर दर्शन घेतलेलं. तर मी आणि मनोज राहिलो होतो, त्यांनी आम्ही दर्शन घेतलं. नंतर हा यांचा फुल आजच्या देवळातला परिसर आहे. तुम्ही बघू शकतात की कसे भक्त बसले आहे त्यांच्यासाठी. आणि ह्याच्यानंतर त्यांनी महाप्रसाद पण ठेवलेला होता. तर हे आम्ही सगळे महाप्रसादच्या रांगेत उभे आहोत, हे सगळे मित्रमंडळी आमचे. तर हे बघा, आणि तिकडे जाम एवढी गर्दी होती. तर आम्हाला जिकडे जागा भेटली आम्ही तिकडे बसलो. तुम्ही बघू शकता आम्ही कुठेच एका ग्रुपमध्ये नाही आहे. आम्हाला जिकडे जागा भेटली आम्ही तिकडे बसलो. आणि जेवण खूप यम्मी होतं त्यांचं खूप. आणि असं प्रसादसारखाच भेटला. तिकडे आम्ही बाहेर आलो, परिसर बघितला त्यांचं सगळीकडे. आणि फोटो सेशन हे आमचं कधी संपत नाही बाबा. तर असं आमचा फोटो सेशन होता. आणि त्याच्यानंतर आम्ही लवकरच निघालो गुरुदत्ताच्या देवळात. तर त्यांचं दर्शन घेणे हे तेवढंच इम्पॉर्टंट होते त्या दिवशी. आणि आम्ही चौघे निघालो गुरुदत्ताच्या. आणि मागचे 2 गाड्या पण होते, आम्ही एक गाड्यात चौघे होतो. आणि तो होता नीलू आणि त्याची बायको. तर मी तुम्हाला कधीतरी एक माझ्या फ्रेंडसोबत एक ब्लॉगमध्ये मी सगळ्यांशी इंट्रोड्यूस करणार. तर इकडे आम्ही पोचलो आहे. आणि इकडे पोचता असा पाऊस पडला की तो मी शूट करायला गेलीच नाही. तर कशीबशी करून मी देवळाच्या आत आम्ही निघालो. इकडे सगळं आत बघितलं. नंतर आत गुरुदेव दत्तांचं दर्शन घेतलं. हे बघा, तुम्ही दर्शन घेऊ शकता तिकडे. तर आणि बाहेर निघालो लवकरच, कारण आम्हाला पण जायचं होतं. लवकर बाहेर निघालो, आमचं फोटो सेशन केलं. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय.